तुझं नाव काय? हर्षिक देवेंद्र भगत. हर्षिक, आज आपण इथे कशासाठी आलेलो आहोत? आज भीम जयंती आहे म्हणून. अच्छा, डॉक्टर आंबेडकरांचं पूर्ण नाव माहितीये तुला? हो, सांग बघू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शाबाश. मला असं वाटतं की आपण आतापर्यंत खूप मोठ्या लोकांना प्रश्न विचारले आणि त्यांनी ही उत्तरं दिले, पण या छोट्या मुलाने सुद्धा बाबासाहेबांचं पूर्ण नाव अगदी अस्खलितपणे सांगितलं. याच्यासाठी याचं खूप खूप अभिनंदन. आम्ही तुला शब्द सुमनाने तुझं खूप खूप अभिवादन करतो की तू छान बाबासाहेबांबद्दल असंच वाचन ठेव. जय भीम. जय भीम. जय भीम. मॅम, आपलं नाव? मी प्राध्यापिका डॉक्टर सुनीता देवेंद्र भगत बनसोड. मॅडम, आम्ही एक वेगळ्या पद्धतीने बाबासाहेबांना इथे अभिवादन करण्याच्या उद्देशाने आलेलो आहोत. बिलकुल बिलकुल. तर खूप छान. बाबासाहेबांबद्दल थोडक्यात काय सांगाल तुम्ही? बाबासाहेबांबद्दल मला जे सांगायचं आहे, माझी जी दिनचर्या आहे त्याची सुरुवातच बाबांपासून होते आणि शेवट सुद्धा बाबांपासून होतो. म्हणजे पूर्ण 24 तास बाबा माझ्या जीवनामध्ये दिसतात प्रत्येक प्रसंगाला. आणि एक सुमेधा, तू विचारलं म्हणून सांगेल मी तुला की माझी जी PhD आहे ती मी दलित साहित्यावर केलेली आहे. मेन म्हणजे बाबासाहेब माझे प्रेरणास्थान होते आणि मला त्यांच्यावर ते करायचं होतं. तर मला हे सांगताना आनंद होईल की जसं हिंदू धर्माचं रामायण लिहिलेलं आहे तसं बाबासाहेबांवर भीमायन लिहिलेलं आहे. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे, खूप कमी लोकांना. तर मला इतका आनंद झाला त्यावेळेला की मला असं वाटलं की माझं जीवन सार्थकी लागलं. मी तो जो विषय घेतला तर मला खूप म्हणजे खरंच जेव्हा जेव्हा मी बाबांबद्दल विचार करते तर अनायास माझ्या डोळ्यात अश्रू येतात. म्हणजे त्यांचा जीवनाचा तो थरार पाहून मनात कुठेतरी असं वाटतं की आपण काहीतरी करायला पाहिजे. खूप काही नाही, पण ह्या शब्दांच्या माध्यमातून जे त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्या माध्यमातून आम्ही थोडीफार का होईना ते सेवा करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि खूप करायचं आहे. जर असंच सगळ्यांचं हे राहील तर शब्दांच्या माध्यमातून आर्थिकही आम्ही चांगलेच झालेलो आहोत बाबांमुळे. तर आर्थिकदृष्ट्या पण आम्ही असं काही करू असा आमचा प्रयत्न आहे. बाबासाहेबांनी नेहमी विद्यार्थी घडवलेत आणि आपणही ते काम खूप उत्कृष्टरित्या करताय. धन्यवाद. आणि तुमचे जे विचार आहेत भीमायन, हे तर मी फार नव्याने आणि महाराष्ट्रात नाही बरं, ते उत्तर प्रदेशमध्ये लिहिल्या गेलेलं आहे. हे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि जसं आपण म्हणतो ना काश्मीर ते कन्याकुमारी, तर काश्मीर ते कन्याकुमारी आपल्याला बाबासाहेब दिसतात. प्रत्येक साहित्यामध्ये, प्रत्येक भाषेमध्ये दिसतात आणि वेगवेगळ्या रूपाने दिसतात. कधी ते रमाईच्या रूपाने, रमाई म्हणजे जसं आपण म्हणतो आई, तर ते त्या आपण जे भीमाई म्हणतो की नाही, तर ते भीमाची म्हणजे भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला आई जाणवतं त्या साहित्यामध्ये. इतकं सुंदर लेखन केलेलं आहे. म्हणजे मला शहारी नाही खरंच खरंच सांगा आम्हाला, कारण आम्ही जे प्रश्न काढलेले आहेत ते फार अगदी कॉमन, म्हणजे ते नेहमी आपण बघतो, पण तुमच्या प्रश्नांमध्ये, तुमच्या बोलण्यांमध्ये पण आणखी नवीन नाही खूप म्हणजे मी सांगते ना की म्हणजे त्यांचं मी जेव्हा अभ्यास करत होते, असं तर मी वाचलेलंच होतं त्यांना. एक स्पर्धा जेव्हा घेतली गेली होती, मी हिंदीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करून दिलं होतं. तर ती पूर्ण भारतामध्ये ती स्पर्धा राबवली गेली होती त्या माझ्या प्रश्नाच्या माध्यमातून. तर ते एक मी केलं होतं. पण जेव्हा मी PhD करायला घेतलं तेव्हा खूप वाचलं मी त्यांना आणि तेव्हा मला जाणवलं की खरंच म्हणजे बाबासाहेबांनी काय केलं आहे. फक्त मराठी साहित्यच नाही तर आमचं हिंदी साहित्य जर कुठे असेल तर ते बाबासाहेबांमुळेच आलेलं आहे. दलित साहित्य जर कुठे आलं असेल आमच्या हिंदीमध्ये तर ते बाबासाहेबांमुळेच आलेलं आहे. तर एक पत्रकार, एक साहित्यकार, एक धर्माचं जाणकार, असं किती आपण त्यांना उपाध्याय लावावं. तर म्हणजे आपले शब्द अपुरे पडतील, पण ते त्यांना समजणं कठीण आहे. पण सोप्या शब्दात जर आपण जसं बाबा म्हणतो तर बाबांचं जसं आपण हे म्हणतो तसं सगळंच आपल्याला समजतं. पण ग्रंथाच्या माध्यमातून म्हटलं तर बाबांना समजणं खूप खूप कठीण आहे. खूप सखोल अभ्यास करावा लागतो आणि तो शेवटच्या क्षणापर्यंतही मला असं वाटतं की संपणार नाही, इतका तो अभ्यास आहे त्यांचा.
खूप मला म्हणजे खरंच मी स्वतःला खूप म्हणजे असं अभिमानी समजते की मी या धर्मात आहे आणि या धर्माची मी हे आहे. मला खूप म्हणजे खूप अभिमान आहे मला या खूप अगदी गोष्टीचा. शहारून गेलेले आहे मॅम तुमच्या बोलण्याने. आणि खरंच म्हणजे मला आज असं वाटतं की इतकं उत्कृष्टपणे आज आपण काय अभिवादन करू शकतो. इतक्या सुंदर शब्दात मॅमने आमच्या हिंदी विभागाचे प्रमुख बनसोड मॅडम यांनी बाबासाहेबांना एक फार वेगळ्या पद्धतीने त्यांना आदरांजली दिलेली आहे. मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या या छोट्याशा चॅनलला एक खूप उत्कृष्ट विचार आम्हाला दिलेत. बाबासाहेब नेमके काय होते हे तुम्ही तुमच्या विचारातून मांडले आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडे आम्ही काय शुभेच्छा देणार आपल्याला. ज्या लोकांसाठी केलं त्या लोकांना आपण कुठल्या नावाने ओळखायचो पूर्वी, ज्यांना एक नाव पर्टिक्युलर नाव दिलेलं आहे, पर्टिक्युलर नाव दिलं होतं. आपल्याला ते महाराज म्हणायचे. आता महार शब्द सोडून दिलेले आहे. आता बुद्धिस्ट म्हणून म्हणत आहेत कुठं कुठं. तुम्हाला कधी खंत होते का की आपण बुद्धिस्ट या धर्मामध्ये आलेलो आहोत किंवा आपला जन्म या धर्मात झालेला आहे? नाही, आपला जन्म तर ह्या बुद्धिस्ट इथं झालेलं नव्हतं. आपण अगोदर महाराज होतो. आता बाबासाहेबांनी जेव्हा 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षा दिली आणि त्या दीक्षेमध्ये आपण ते दीक्षा ग्रहण केली आणि त्यानुसार आपण बुद्धिस्ट सारखे वागणूक करत आहोत. आणि दुसरे जे आपण पूर्वी वागणूक करत होतो ते सोडून दिलेलं आहे आता सध्या. तर म्हणून आपण बुद्धिस्ट झालो असं गृहीत धरू. कधी आपल्याला वाईट वाटतं या गोष्टीचं? वाईट अगोदर वाटत होतं आणि आताही वाटतं. कारण की काही लोक आपले बुद्धिस्ट होऊ नये ते बुद्ध धर्माकडे वाटचाल करत नाही. लोकांसाठी जे काही समाजामध्ये चाललंय त्याच्यासाठी वाईट वाटतं. पण बुद्ध धर्म स्वीकारल्याने याचं म्हणजे तुम्हाला वाईट वाटतं की आपण का स्वीकारला धर्म, ह्याचं कधी वाईट वाटलं? नाही, वाईट तर नाही वाटलं. यासाठी काही वाईट नाही वाटलं. हे चांगलं धर्म आहे बुद्ध धर्म आपलं. चांगला म्हणजे कसं? चांगलं म्हणजे जे आपण अगोदर बुद्धिस्ट व्हायच्या अगोदर जे आपले महार समाजाचे जात होती ते म्हणजे ढोर ओढायचे. ते ढोर ओढणं आता बुद्धिस्ट आपण झालो तेव्हापासून आता महार जातीचे जे लोक होते ते बुद्धिस्ट झाल्यामुळे आता ढोर ओढणं कमी झालं म्हणजे मुद्दामच ओढत नाही. आणि जे अगोदर त्यांचे चित्र कुठेतरी बदलल्यासारखं झालंय बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर. चला, खूप खूप धन्यवाद आपले. आपण आमच्या या छोट्याशा प्रश्नमंजुषेमध्ये आम्हाला सहकार्य केलं. जय भीम सर. जय भीम. जय भीम. आपलं नाव? माझं नाव विभा सुमित गजभिये. अच्छा विभा मॅम, आपण आज या पवित्र ठिकाणी जमलेलो आहोत. म्हणजे बरेच उपासक उपासिकांच्या मध्ये आज आपण एक उपासिका म्हणून आपल्याला काय वाटतं की इथे का आलेलो आहोत, काय यायला पाहिजे इथे, आपल्या मुलांनी काय शिकायला पाहिजे? 14 ऑक्टोबर 1956ला ज्या बाबासाहेबांनी नागपूरला दीक्षा दिली, बौद्ध धर्माची दीक्षा दिली, त्यानंतर 16 ऑक्टोबर 1956ला इथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंनी जो आग्रह केला होता की इथे पण त्यांनी धम्मदीक्षा द्यावी, त्यानुसार बाबासाहेबांनी इथे पण या स्थळी येऊन धम्मदीक्षा दिली. या स्थळाचं पावित्र्य इतकं महान आहे की बाबासाहेबांनी स्वतः इथे चंद्रपूरवासियांना धम्मदीक्षा दिल्यामुळे हे जे स्थान आहे याचं पावित्र्य वाढून गेलेलं आहे. आणि आज इथे लाखो अनुयायी यासाठी येतात कारण फक्त त्या जागेचं दर्शन करण्यासाठी, ज्या जागेवर बाबासाहेबांनी दीक्षा दिली. सुंदर आणि समर्पक उत्तर दिलं तुम्ही. खरंच म्हणजे मला हे उत्तर ऐकल्यानंतर खरंच असं वाटतं की किती विशाल आणि किती अभिमानाची गोष्ट ही आज आपल्यासाठी ना. बिलकुल. आज आपण या पवित्र स्थानी त्यांचे चरण लागलेत त्या ठिकाणी आज आपण उभं राहण्याचे धाडस करतोय. तर ह्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? बाबासाहेबांनी. ऑब्विसली बाबासाहेबांनी. कोणत्या बिलात नमूद केलं होतं त्यांनी की स्त्रियांना? हिंदू कोड बिलात त्यांनी नमूद केलेलं आहे. आज स्त्रिया ज्या इथे, आज मी तुमच्या समोर माईक समोर बोलते, स्त्रिया ज्या आज वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, बाहेर मान सन्मानाने काम करतात. पूर्वी स्त्रियांना हे सगळं नसायचं. आज आपण त्यांच्यामुळे, त्यांनी जे हिंदू कोड बिलमध्ये जे काही नमूद केलेलं आहे त्या बाबासाहेबांमुळेच आज आपण इथे बाहेरच्या जगात वावरतो, शिक्षण घेतोय.
आणि अनेक क्षेत्रामध्ये आज स्त्री अग्रेसर आहे. आणि आज मी तुमच्या पुढे बोलते, तुम्ही पण एक स्त्री आहात, तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेते किंवा मला बोलायला लावते, मी तुमच्याशी बोलते. म्हणजे फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी जी एक पाया घडवून दिलेला आहे आपल्याला, त्या पायावर आपण चालून आज इथपर्यंत आपण आलो आणि बोलतोय, सगळ्यात महत्वाचं. खूप सुंदर उत्तरं दिलीत. आणि मला असं वाटतं की हा प्रत्येक स्त्रियांना एक अभिमानाचा क्षण असावा की त्यांनी त्यांच्याबद्दल इतकं भरभरून बोलावं. त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. आज आपली दिशा आणि दशा बदलण्याचं एकमेव कारण आणि एकमेव कारक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण कुठे कार्यरत आहात? मी मॅडम पंचायत समितीला आहे, तिथे ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे. आणि मला असं वाटतं की आज म्हणजे जे काय आहे पहा, पूर्वी ही रॅली निघायची किंवा जे काही धर्माचं कार्य व्हायचं त्या कार्यात मी इतकी सामील व्हायची नाही, कारण मला एक माहीत होतं, बाबासाहेबांनी एक म्हटलं होतं की तुम्ही शिकाल तर शिकाल आणि शिकाल तरच तुम्ही जगालही. त्याच्यामुळे शिक्षणाचं ते महत्त्व होतं, ती शिक्षणाची वेळ होती. पण ती वेळ गेल्यानंतर एक प्रॉपर डेडिकेशन जे आहे आपल्या धम्मासाठी, आपल्या समाजासाठी, ते डेडिकेशन देण्याचा जो वेळ आहे, तो वेळ जो मला मिळाला तो बाबासाहेबांच्या कार्यामुळे मिळाला. खूप सुंदर. आणि याचं महत्व तुम्हाला कळालं आणि म्हणून आज तुम्ही ज्या पदावर काम करतात त्याचा तुम्हाला नक्कीच अभिमान आहे. आणि मी आशा करते की तुमचा जो भविष्य आहे त्या भविष्यामध्ये बाबासाहेबांबद्दल तुम्ही तुमच्या परिवाराला, तुमच्या मुला मुलींना त्यांचं महत्व आणखी चांगल्याने पटवून देऊ शकता, कारण तुमचे विचार खूप खूप प्रगल्भ आहेत त्यांच्याबद्दलचे. आणि मी आशा करते की तुम्ही अशी तुमची पिढी घडवा, यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मॅडम. आणि आमच्या या छोट्याशा चॅनलला तुम्ही सहकार्य केलं त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय भीम. जय भीम मॅडम. जय भीम. आपलं नाव? माझं नाव प्राध्यापिका कांचन रामटेके, नगराडे. बाबासाहेबांना आपण का अभिवादन करतो, का अभिवादन करायला पाहिजे, मुख्य म्हणजे स्त्रियांनी का अभिवादन करायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? ऑफकोर्स बाबासाहेबांचं एवढं मूल्यवान योगदान आहे स्त्रियांकरिता. आज स्त्री चंद्रापर्यंत पोहोचते आहे ते फक्त बाबासाहेबांमुळेच. कारण की बाबासाहेबांनी स्त्री शिक्षणाचा जो अधिकार, आपल्याला मूलभूत अधिकार स्त्रियांना दिलेला आहे, हा खरंच खूप मोलाचा त्यांचा म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी तो मोलाचा वाटा आहे. म्हणूनच आज तुम्हाला इथे उभं राहून बोलताना काय होतंय, म्हणजे ते जर नसते तर तुम्ही असता इथे उभं राहून बोलू शकला असता, हे असं वाटतं तुम्हाला? किंवा त्यांच्यासारखा प्रयत्न अजिबातच नाही मॅम. जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर बहुतेक मी पण कुठेतरी काहीतरी म्हणजे माझी परिस्थितीच चूल आणि मूल यातच गुंतलेली असती. पण आज स्त्री शिक्षणाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. स्त्री शिक्षणाचा अधिकार दिल्यामुळेच आज आम्ही सुशिक्षित झालोत आणि आज आम्हाला ही संधी मिळाली आहे, याबद्दल मला खूप अभिमानही वाटतो. महापरिनिर्वाणाच्या आधी बाबासाहेबांनी कुठल्या पुस्तकाचं प्रकाशन किंवा कुठल्या पुस्तक त्यांच्या हातून लिहिल्या गेलं होतं? 1956 सालीच संविधान जो आहे अंमलात आणलेलं होतं. अगदी. तर मला वाटतं की त्याचंच ड्राफ्टिंग झालेलं होतं आणि त्यानंतर मुख्य पुस्तक म्हणजे मला तरी वाटते की बुद्ध आणि त्यांचा धम्म. अगदी बरोबर उत्तर दिलं तुम्ही. आणि मला खूप अपेक्षित होतं की मॅडम तुम्ही हे उत्तर नक्की द्याल आणि खूप आनंद होतोय. तुम्ही ज्या आत्मविश्वास आणि खरंच बाबासाहेबांनी आज तुम्ही ज्या पद्धतीने उत्तरं दिलीत, खरंच तुमच्याकडे पाहून असं वाटतं की बाबासाहेबांनी जे केलं त्याचे आम्ही पाईक आहोत आणि आमचं काहीतरी देणं लागतं. आणि खूप सुंदर शब्दामध्ये तुम्ही त्यांचं अभिवादन केलं आणि त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही असं मला सांगावं असं वाटतं. तुम्ही आहात म्हणूनच आम्ही आहोत. अगदी अगदी अगदी. तर आज आमच्या एस सिरीज नेटवर्क तर्फे मी कांचन मॅडम यांचं खूप खूप अभिवादन करते की त्यांनी बाबासाहेबांना आपल्या एक अस्खलित आणि सुंदर उत्तरांनी अभिवादन केलं. धन्यवाद मॅडम. या एच सिरीज नेटवर्कच्या माध्यमातून मला सुद्धा बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय भीम मॅडम. आमच्या एस सिरीज नेटवर्कच्या वतीने मी आणि माझी संपूर्ण टीम आज आम्ही या आमच्या छोट्याशा प्रयत्नातून चंद्रपूरच्या दीक्षाभूमी या प्रांगणामध्ये जिथे बाबासाहेबांनी काही वर्षांपूर्वी दीक्षा दिली होती त्या समस्त उपासक आणि उपासिकांच्या मध्ये राहून आम्ही बाबासाहेबांना जाणून घेणाऱ्यांना काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची इतकी सुंदर आणि समर्पक उत्तरं दिली. त्यासाठी मी सगळ्या चंद्रपूरकर वासियांचे, उपासक उपासिकांचे आणि अनुयायांचे मी
मनापासून अगदी धन्यवाद करते. तसेच या आम्हाला जे काही या दीक्षाभूमीच्या समितीने जे काही सहकार्य केलं त्यांच्या परवानगीने आम्ही हा इतका सुंदर आणि उत्कृष्ट कार्यक्रम घेऊ शकलो. तसंच आम्ही जी बक्षिसं दिली त्या बक्षिसं देणाऱ्यांच्या मागे पण काही आयोजक होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील जे काही प्राध्यापकांनी आम्हाला त्यात सहकार्य केलं त्या प्राध्यापकांचे मी मनापासून आभार मानते. आणि संपूर्ण जे काही आंबेडकर चळवळीतले जे अनुयायी होते नव्हते, फक्त आंबेडकरांच्या नावाने ते बाबासाहेबांच्या नावाने जे फक्त इथे येऊन गेले, त्यांना अभिवादन करायला फार पवित्र मनाने इथे येऊन गेलेत, त्या निस्वार्थी आणि अगदी त्यांच्या विचारांना फॉलो करणारे, त्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करणाऱ्या सगळ्या उपासक उपासिकांचे मी फार मनापासून धन्यवाद करते. आणि आज मी जर इथे बोलत आहे तर मी प्रत्येक स्त्रियांना हे सांगू इच्छिते की तुम्ही विसरू नका की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे. आज मी जर इथे बोलण्याचं स्वातंत्र्य मला मिळते आणि आज मी ज्या आत्मविश्वासाने इथे बोलू शकते आहे तर ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्याने किंवा त्यांच्या कायद्याने आज मी हे स्वातंत्र्य उपभोगते आहे. तर त्यांनी एक वाक्य म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आमचा हा छोटासा प्रयत्न बाबासाहेबांना वेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्याचा, तर त्यासाठी सगळ्यांचे फार फार धन्यवाद. खूप मनापासून खूप अभिवादन. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एस सिरीज नेटवर्क बाय RS प्रोडक्शन्स या चॅनलतर्फे आम्ही एक छोटीशी प्रश्नमंजुषा या कार्यक्रमाची सुरुवात केली. आणि या कार्यक्रमातून आम्ही एका वेगळ्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचे ठरवले. आणि त्या प्रश्नमंजुषा स्पर्धेला भरपूर छान आणि उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये मी आमची प्राध्यापिका सुमेधा श्रीरामे मॅडम यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. खूप धन्यवाद करतो यांचं. यांनी आम्हाला यांचा अमूल्य वेळ दिला आणि त्यांच्यामुळे आज हा व्हिडिओ इतका उत्कृष्ट आणि इतक्या सुंदर पद्धतीने तयार करण्यात आला. तुम्ही नक्कीच एस सिरीज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो करा. धन्यवाद. हा सुमेधा, तुझे पण खूप खूप धन्यवाद की आज मला तू बोलतं केलं. म्हणजे माझ्या मनात जे शब्द होते, भावना होत्या, ते कुठेतरी तू मला बोलतं केल्यामुळे ते आल्यात. त्यामुळे तुझे खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्या सहकाऱ्यांचे सुद्धा धन्यवाद की छोटी का होईना तू माझी म्हणजे भेट असं घेतलेली आहे ते बाबासाहेबांवर. मला खरंच खूप आनंद झाला. आणि तुला पण शुभेच्छा की तुझं भविष्य खूप उज्ज्वल हो. धन्यवाद. खूप धन्यवाद. जय भीम. जय भीम. थँक्यू सो मच. आणि हे बरोबर नव्हतं खरंच, म्हणजे मला म्हणजे आता मला रडणार आहे. म्हणजे खूप सुंदर, खूपच